आज आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा सण आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त जे आहे ह्या तीन शाखेंचं जे आहे ते या ठिकाणी लोकार्पण जे आहे ते उद्घाटन लोकांसाठी या ठिकाणी होतं आहे आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे लोक या ठिकाणी उपस्थित होते। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे शिंदेसाहेबांना जो आहे लोकांचा सहभाग असेल, लोकांचं सहकार्य असेल, शिंदेसाहेबांवरचा विश्वास असेल, हा दिवसेंदिवस जो आहे तो वाढत चाललेला आहे। एकीकडे या जयंतीनिमित्त कार्यक्रम शाखांचं उद्घाटन होतं, दुसरीकडे नाशिकमध्ये सभा चालू आहे, तिथे देखील एकनाथ शिंदेंवर टीका झाली, देश लुटला जातोय, तुम्ही सोबत आहात त्यांच्या। अरे मला वाटतं की आता यांना टीकाशिवाय टोमण्यांशिवाय दुसरं काही आता उरलेलं नाही, काम आम्ही ठेवलेलं नाही। तर म्हणून काल जो आनंद पूर्ण देशाने साजरा केला त्या आनंदामध्येही सहभागी होता यांना आलं नाही, अशी परिस्थिती यांची जी आहे ती काँग्रेसने त्यांची जी आहे ती करून ठेवलेली आहे या ठिकाणी। तर मला वाटतं आता टीका टोमणे हे जे आता जुनं झालेला विषय आहे, 1.5 वर्ष तेच चालू आहे, तेच ऐकतात लोक। लोकसभेमध्ये बोलताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची तुलना जी आहे ती श्रीरामाशी केलेली आहे, संयमी असं त्यांना म्हटलं। तर मला वाटतं हे लोक ठरवतील। एक पत्र व्हायरल झालं निवडणूक आयोगाचं लोकसभा निवडणुकीचं, त्यावरून खूप चर्चा रंगल्या लोकसभा निवडणूक, ज्या ते पत्र पण पुन्हा घेण्यात आलेलं आहे। मी नाही पाहिलं ते पत्र, एक पत्र आलेलं होतं आणि माहिती घेऊन सांगतो मी, मला माहिती नाही। गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील आता निवडणूक केंद्र तयार करण्याची जी आहे ती तयारी आयोगाने केलेली आहे, कारण शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आता लोकसंख्या वाढ झालेली आहे, त्यामुळे अशी केंद्र निर्माण कितपत फायदा होईल आणि नक्कीच लोकांना जे आहे कमीत कमी त्रास जो आहे तो निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावरती जाण्यासाठी झाला पाहिजे आणि लोकांना जे आहे लगेचच जे आहे ते त्या ठिकाणी जिथे राहतात मोठे मोठे गृहसंकुलं असतात तर त्याच ठिकाणी जर मतदान केंद्र असेल तर लोकांनाही जे आहे ते सोयीचं त्या ठिकाणी होईल। खिचडी घोटाळ्याची चौकशी सुरू असताना विरोधकांकडून आरोप केला जातोय की पीएम केअर फंडाची देखील खिचडी घोटाळा पीएम केअर फंडाची देखील चौकशी झाली। आता बघा, जेव्हा लोकांना आपल्याला मदत करायची होती, कोविड काळामध्ये लोकांसाठी जे आहे हे रस्त्यावरती उतरलं पाहिजे होतं, लोकांसाठी जे आहे ती कामं केली पाहिजे होती, लोकांसाठी चांगले निर्णय घेतले पाहिजे होते, त्या काळात जे हे घरात बसले आणि ह्यांनी ज्यांना बाहेर सोडलं होतं ते लोकांची सेवा न करता त्या ठिकाणी पूर्ण प्रयोजन करून जे आहे हे कशामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे आपण घोटाळा करू शकतो, खिचडी पण सोडली नाही, बॉडी वॅक्स पण सोडला नाही, ते कोविडचे केंद्र पण सोडले नाही, अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे रॅकेट बनवून यांनी त्या ठिकाणी पूर्ण प्रोव्हिजन केलं की कशामधून पैसे येतील आणि तेही आपल्या बँक अकाउंट्समध्ये जे आहे ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतलं। म्हणजे याच्यापेक्षा जे आहे दुर्भाग्य जे आहे महाराष्ट्राचं आणि मुंबईचं काय असू शकतं। आणि आज त्यांचे लोक जे आहेत हे जवळचे लोक आज जेलमध्ये गेल्यानंतर जे आहे हे त्यांना त्या ठिकाणी डिफेंड करण्याचं काम करतात, त्या ठिकाणी त्यांना पेट्रियट म्हणून लिहितात, देशभक्त म्हणून लिहितात। यांना देशभक्तीची व्याख्या तरी माहिती आहे का? जेव्हा अटक झाली होती वजेला तेव्हा देखील हे वजेच्या सपोर्टमध्ये आले होते, ज्या वजेंनी जे आहे हे उद्योगाच्या घराच्या खाली जे आहे हे बॉम्ब विस्फोट जे आहे ते त्या ठिकाणी लावले होते। तर हे ह्या लोकांचीच जे आहे ह्या मला वाटतं बरोबरी आणि त्यांनाच सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते इतके वर्ष हे लोक करतायत आणि आज आपला जवळचा माणूस जो आहे कुठे या सगळ्या सोया ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत येऊ नये ह्याच्यासाठी जो आहे तो हा थैथयाट चालू आहे यांचा। सूरज चव्हाण ज्या कंपनीच्या माध्यमातून खिचडी पुरवत होते त्या कंपनीचा संचालक आता शिंदे गटामध्ये आहे असा विरोधक। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या नवीन शाखेच्या उद्घाटनाचा प्रोग्राम ठेवण्यात आला होता। जसं आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितले की सगळं जे काम काय आहे ते ग्राउंड रूट लेवलला जाऊन करायचं आहे, त्यानिमित्ताने त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचे सुपुत्र एक श्रीकांतजी शिंदे साहेब इथे आले होते। त्यांनी सांगितलं की कुठल्याही तळागाळाचं शाखेचं जरी उद्घाटन होईल त्या टायमाला मी स्वतः हजर राहीन आणि त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आहे आणि ते आमच्यासारख्या निवळ एक शाखा प्रमुख जे आता नुकतेच झालेले त्यांच्या शाखेचं उद्घाटनपासून ते आलेले होते त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या येण्याने आम्ही जे शिवसैनिक आमचे उपशाखा प्रमुख असतील, गटप्रमुख असतील, शिवदूत असतील आणि इतर सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्ते यांच्यामध्ये खूप मोठा जल्लोष असा उत्साह संचारलेला आहे ज्याने आम्ही पुढची कार्य मोठ्या जोमाने करू शकतो। साहेबांनी सांगण्यापेक्षा मोठ्या मनाने माणसं जी आली होती ते शिंदे साहेबांवर आणि या शिवसेनेवर प्रेम करतात म्हणून ती आली होती। ही गर्दी जी आहे अशी जमवलेली गर्दी नाही आहे,
साहेबांच्या कामावर खुश झालेली लोक आणि शिंदे साहेबांच्या कामांवर आणि त्यांच्या कर्तृत्वावर खुश झालेले लोक इथे सगळे एकत्र आलेले आहेत आणि शाखेचं उद्घाटन करून जेवढा आम्हाला आनंद होतो तेवढाच आनंद त्यांना